नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल। परांडा येथे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अनाथ निराधार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 104व्या जयंतीनिमित्त परांडा शहरातील सर्व शाळेतील अनाथ निराधार शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, बॅग, वही, पेन, पेन्सिल, उजळणी पुस्तक इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले। प्रारंभी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन छत्रपती शिवाजी महाराज चौक परांडा येथे करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख शिंदे गट दत्ता साळुंके, माजी नगराध्यक्ष सुभाषसिंह सद्दीवाल, जाकीरभाई सौदागर, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, गटविकास अधिकारी संतोष नागटिळक, गटशिक्षणाधिकारी AM जाधव, विस्तार अधिकारी अशोक खुळे, लघु पाटबंधारे विभागाचे भारत देसाई, भारतीय स्टेट बँकेचे व्यवस्थापक सोमनाथ माने, RPIचे नेते संजय कुमार बनसोडे, माजी नगरसेवक सुबोध ठाकूर, मनसे जिल्हाध्यक्ष आबासाहेब ढवळे, नागेश मोरे, सुरेश पाटील, अजित नुस्ते, रोहित टिकोरे, बाळासाहेब कांबळे, मुख्याध्यापक रणजित घाडगे आदींची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। उपस्थित मान्यवरांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास पत्रकार सुरेश घाडगे, प्रशांत मिश्रा, संपादक नूरजहाँ शेख, नागनाथ सूर्यवंशी, दीपक थोरबोले, प्राणजित गवंडी, सुभाष मारकड, पत्रकार फारुख शेख, मकसूद पल्ला, अर्जुन जाधव, मनोज पाटोळे, अप्पासाहेब तरटे, साहित्यिक तुदा गंगावणे, कानिपनाथ सरपणे, जयंती समिती अध्यक्ष नवनाथ कसबे, राहुल बनसोडे, विजय मेहर, संदीप दैन, सागर वाघचौरे, दादा भिसे, रमेश नाईक नवरे, अनिल बनसोडे, सचिन कसबे, दशरथ कसबे, स्वप्नील कसबे, रोहित कसबे, गणेश बल्लाळ, अभय कुलकर्णी, संजय कांबळे, आनंद दणाने, वंश कसबे, रहमान तांबोळी, दूध कवडे आदींसह नागरिक व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। रयत संवादसाठी फारुख शेख, परंडा, धाराशिव। आर्थिक पाठबळ नाही किंवा मला त्या ठिकाणी सुद्धा उपलब्ध मिळत नाही। माझ्या वाचनामध्ये अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल मी जे वाचन केलेलं आहे त्याबाबत त्या ठिकाणी मला वाटतं एक काही ठिकाणी दुसरीपर्यंत आणि काही ठिकाणी सातवीपर्यंत शिक्षण घेतल्याबाबतची नोंद काही ठिकाणी आढळून आली आहे। म्हणजे इथून पाठीमागं जवळपास 70-80 वर्षापूर्वी म्हणजे अण्णाभाऊ जर आपण काळ बघितला तर फक्त 48 वर्ष त्या ठिकाणी त्यांचं जीवन घेतलेलं आहे। त्या 48 वर्षामध्ये कुठलंही आर्थिक पाठबळ नसताना, कुठलंही सुखसुविधा नसताना त्यांना त्यांच्या साहित्यामधलं जी काही समाजामध्ये त्यांचे जे विचार व्यक्त केलेले आहेत ते खरंच आपण स्वतःमध्ये तुम्ही व्यक्त करू शकत नाही। त्यांचा जवळपास 34 कादंबऱ्या, 19 त्यांचे पोवाडे आणि असंच त्यांचं साहित्य त्यांना त्यांच्या लेखणीमधून जनतेसमोर मांडलेलं आहे। जो मी एवढंच सांगेन की जवळपास म्हणजे रशियासारख्या देशामध्ये रशियासारख्या प्रगत असताना त्यांच्या साहित्याची दखल घ्यावी आणि रशियामधल्या लायब्ररीमध्ये त्यांचं जी काही साहित्य आहे त्या साहित्याचं त्यांना भाषांतर करून रशियामधल्या भाषेमध्ये त्या ठिकाणी तिथल्या विद्यार्थ्यांना त्या व्यक्तीचं साहित्य वाचायला मिळावं आणि त्याच्यातून काहीतरी आपली युवा पिढी घडावी एवढं त्या ठिकाणी बाहेरच्या देशामध्ये त्या ठिकाणी ह्या व्यक्तीचं एक नाव घेतलं जातं। अण्णाभाऊ साठे नेहमी म्हणायचे दूध, तूप, लोणी आणि दही या सगळ्यांचं जर आपण फूल बघितलं सगळ्यांचं फूल एकच आहे, दूध आहे। परंतु ज्यावेळेस आपण मार्केटमध्ये ज्या गोष्टी खरेदी करतो त्यावेळेस तुपाची किंमत वेगळी असते, दुधाची किंमत वेगळी असते। तर एक सांगायचं अण्णाभाऊचे त्याच्या पाठीमागचं जे मार्मिक त्यांचा जे काही उद्देश होता हा उद्देश मित्रांनो एवढाच होता की तुमचं जे काही श्रेष्ठत्व आहे ते श्रेष्ठत्व तुमच्या जन्मापासून ते तुम्हाला मिळत नाही, तर ते श्रेष्ठत्व तुम्ही तुमचं किती कष्ट करता, तुम्ही किती कर्तृत्व करता यावर तुम्ही सिद्ध केलं जातं। त्याच्यामुळे आज
तुपाची किंमत या सगळ्यांपेक्षा जास्त आहे. कारण ते तूप करत असताना त्या ठिकाणी क्षणात जे काही कष्ट लागतं ते कष्ट खूप सर्वात जास्त आहे. त्याच्यामुळे दह्यापेक्षा दुधापेक्षा त्याची किंमत जास्त आहे. आणि आपल्या मानवी आयुष्यामध्ये सुद्धा एवढंच आहे. तुम्ही जेवढं कष्ट घेता, जेवढं तुम्ही संकट घेता, तेवढं निश्चितपणे तुमच्या समोर देशाची जी काही शिखर आहे ते निश्चितपणे देशाच्या शिखरावरती तुम्ही सर्व पोहोचल्याशिवाय राहणार नाही. एवढं करतो आणि पुन्हा एकदा मी सर्वांना अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्तानं शुभेच्छा देतो.